त्या यादीनुसारच तुमचं म्हणणं आहे की हे कुणबी आहेत, आताचे जे वाटप केले जाते ते कुणबी नाहीत. मग याच्यावरती उपाय काय? कारण की जरांगे पाटील उपोषण करतायत, मराठे सर्व जे आहेत ते रस्त्यावर उतरतायत आणि त्यांची समजूत काढण्यासाठी कुठेतरी हे राज्य सरकारकडून केलं जातंय. मग यावरती उपाय काय? मला सगळ्यात अगोदर तर अत्यंत गंभीरपणे नमूद करायचं आहे, भारतरत्न डॉक्टर आंबेडकरांची जी भूमिका होती आरक्षणाची, ते शेवटचं भाषण काय सगळ्यांना विसर पडला का त्या भाषणाचा? प्रभू श्री रामचंद्राच्या विचारातला हिंदुस्थान आपला, त्याच्यामध्ये रामराज्याचा विचार आपण मागे टाकत चाललोत का? कारण मला सांगायचं आहे तुम्हाला की आरक्षणाची जी नीती आहे, म्हणजे याच्या संदर्भातली, इतर मागासांच्या संदर्भातली जे धोरण आहे, त्या धोरणामध्ये अशा प्रकारे कोणीतरी उपोषण करते, कोणीतरी म्हणजे प्रत्येकाला लोकशाहीमध्ये उपोषण करण्याचा अधिकार आहे, परंतु आपण डेड एंडला नेत आहोत. जी माणसं मागास नाही आहेत त्या माणसांना आपण मागास ठरवण्याच्या भानगडीत पडत आहोत. त्यानंतर मग तो एक त्या गावामधला सुतार भाऊ आहे, त्या गावातला लोहार आहे, त्या त्या गावातला कुंभार आहे, त्या गावातला जे जे कोणी म्हणजे 12 बलुतेदारामधले असतील ते कधीतरी मुख्य मेन स्ट्रीममध्ये यावेत, सरपंच दिसावेत. आता मला सांगा, एक कोणतंही ग्रामपंचायत घ्या, तिथं ओपनमधून सुद्धा मराठा भाऊच येणार आणि तोच मराठा भाऊ जर ओबीसी कुणबी म्हणून जर उभा राहणार तर तो ओबीसीतून येणार. मग मला सांगा कारण का तुम्ही विचाराल लोकशाहीमध्ये? तर लोकशाहीमध्ये कारण हेच आहे की मराठा मेजॉरिटी आहे. आपल्या डोक्यातून आणखीन 100 वर्ष जात पूर्णतः निघून जाणार नाही, त्यातल्या त्यात राजकारणात तर निघूनच जाणार नाही. आपण अनेक अनेक ठिकाणी ते उदाहरणं पाहिलेत. मुस्लिमला चोट करते, त्या पद्धतीने जर आपण पाहिलं स्थानिक पातळींवर तर डेड एंड येईल. कधीच कुंभार तुम्हाला नगराध्यक्ष दिसू शकणार नाही, कधीच तुम्हाला सुतार जो आहे सरपंच दिसू शकणार नाही, कधीच तुम्हाला लोहार जिल्हा परिषदेचा अध्यक्ष दिसू शकणार नाही, पंचायत समितीचा सभापती तुम्हाला कधीच तुम्हाला सांगतो ह्या ज्या वर्ग आहेत नावी दिसू शकणार नाही. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत महत्त्वपूर्ण आहेत. डेड एंड आणू नका, डेड एंड सरकार या नीतीमुळं हे मी जे समाधानासाठी मी व्हॉइस होत आहे, मी शब्द उच्चारत आहे, हे तुमच्या विरोधात नाहीये. सरकार ही भावना आहे. सरकार तुम्ही एका बाजूने ऐका, सरकार थोडा विचार करा दुसऱ्या बाजूने. सरकार गायकवाड आयोगाने सुद्धा राजकारणामध्ये आरक्षण सांगितलेलं नव्हतं. सरकार त्याच्या पुढे जाऊन जर आपण असं करायला लागलो तर एक डेड एंड येईल. सरकार ही परिस्थिती, हे जे वितरणाची पद्धत आधी मागास ठरल्याच्या नंतर सरकार आधी मागास ठरवावं लागेल. सरकार आणखीन आयोगच निर्माण झाला नाही. सरकार असं करू नका. सरकार हे मी सुतारांचा आवाज आहे, हे मी लोहारांचा आवाज आहे, हे मी शिंद्यांचा आवाज आहे, मी ब्राह्मणांचा आवाज आहे, त्या सगळ्या हिंदुस्थानियांचा आवाज आहे. सरकार सन्माननीय मुख्यमंत्र्यांची इच्छा आहे मराठा आरक्षण दिलं पाहिजे, परंतु ते विहित पद्धतीत बसलं पाहिजे. आमची भूमिका आहे की संविधानिक दृष्ट्या देता येत नाही, त्यामुळं सरकारने सारासरपणे विचार करावा. अन्यथा डेड लॉक म्हणत नाही, मी डेड एंड म्हणतो. तुम्ही आता एकदम उत्कंठतेने सांगताय की सरकारनं ऐकलं पाहिजे. मग सरकारच्या प्रतिनिधींची तुम्ही भेट घेणार आहात का? फडणवीस असतील किंवा मुख्यमंत्री असतील, त्यांची तुम्ही स्वतः भेट घेऊन अशी ही माहिती देणार आहात का? याचिकेमध्येच सांगितलंय, जी आता दाखल झालेली याचिका आहे त्या याचिकेत सांगितलंय. पहिल्यांदा TV9च्या माध्यमातून सांगतो, त्याच्यातही प्रेयर आहे की मराठा आरक्षणाच्या संदर्भातली जी सब कमिटी आहे तिने नुसतं आरक्षणाच्या बाजूच्याच लोकांना ऐकू नये, तर आरक्षणाच्या विरोधातले आम्ही आहोत, आम्हाला सुद्धा ऐकलं पाहिजे. आणि त्या पुढे जाऊन मला सांगायचंय, आपण जी कोणती कमिटी करतो त्यावेळेस आपण तटस्थ असलो पाहिजेत. आपण विशिष्ट समाजासाठी काम करण्यासाठी विशिष्ट समाजाचेच न्यायाधीश जर आपण देऊ लागलो तर ही परंपरा चांगली नाही. मला कोणत्याही निवृत्त न्यायाधीशांच्या समाजावर बोलायचं नाही, परंतु ही परंपरा चांगली नाही. जे कोणी विद्वान असेल त्यांना घ्यावं, परंतु विशिष्ट समाज म्हणून कोणत्याही न्यायाधीशांना अशा प्रकारचं काम देऊ नये. आणि मला असं वाटतंय की हे येणाऱ्या काळामध्ये चांगलं नाही. कोणाचा अवमान करण्याचा, अपमान करण्याचा उद्देश नाही, परंतु दृष्टिकोनातून माझ्या हे मला डिसेंट ओपिनियन आहे माझं. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. आपण पाहतोय की कमिटी जी आहे ती कमिटी नेमलेली आहे, त्या कमिटीच्या नुसार संपूर्ण अहवाल जो आहे तो राज्य सरकारकडे सादर केला जाणार आहे. परंतु ही कमिटी जी आहे त्या कमिटीवरतीच कुठेतरी नाराजी आहे ती ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी व्यक्त केलेली पाहायला मिळते.